पुण्यातल्या वानवडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात। टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी। समृद्धी महामार्गावर जालन्यातल्या कडवंची गावाजवळ 2 कारचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। सांगलीमध्ये युवा पैलवान सूरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या। खानापुरातील नागेवाडी गावातली धक्कादायक घटना। आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून 6 मुलं दबली। 3घांचा मृत्यू, 3 जण जखमी। खोडना गावातली घटना। मुंबई ठाणे नवी मुंबई पालिका क्षेत्रामध्ये डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस। अर्थसंकल्पावर चर्चा होणार। शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवर आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। मुंबई ठाणे नवी मुंबई पालिका क्षेत्रात डिझेल 2 रुपयांनी आणि पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त। शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी फेटाळलं। खोडसाळपणाचं वृत्त असल्याचा दावा। मुंबईमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीला महत्त्व। अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी आज देवगिरी बंगल्यावर खलबतं। मुंबईकरांसाठी खुशखबर। जुलैमध्ये म्हाडाच्या 1900 घरांसाठी जाहिरात, तर ऑगस्टमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करणार, तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीमधल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात। देशभरातून लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी दाखल। प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त। आणि T20 वर्ल्ड कपची फायनल आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळवली जाणार। भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता मॅचला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।